हॅलो. लाईव्ह ट्राय करतोय. बघूया कोण येते का. कारण आता जस्ट बिग बॉस पार पडलेला आहे. 20th भाऊचा धक्का. आणि आज चांगलेच धक्के लागलेले आहेत. माईक पडलं. अरे वा, इथं पडले. ओके, वेळ तर झालेला आहे. अरे बापरे, कोणी येणार नाही असं वाटतंय. पण ठीक आहे, आपण लाईव्ह मध्येच बोलूया. नंतर तुम्ही लाईव्ह बघितला तर कमेंट करालच. पण जो आजचा भाग झाला भाऊचा धक्क्यामध्ये, तसा विशेष आज मस्त भाग झाला. विशेष म्हणजे खास विशेष भाग झाला. कारण सगळ्यांना सगळ्यांचे चेहरे लक्षात आले. ए टीम मध्ये तर भरपूर कल्ला झालेला आहे. आणि आज एलिमिनेशन सुद्धा झालेलं आहे. म्हणजे एक सदस्य बाहेर पडलेला आहे जे नॉमिनेट होते त्यामधून. आणि त्याचबरोबर गेस्ट आलेले आज खास करून, म्हणजे बॉलिवूड मधले आणि एक मराठी हिरो सुद्धा आलेला. बॉलिवूड मधून कंगना रानौत आली होती. तिचा पिक्चर येतोय 6 सप्टेंबरला आय थिंक. आपला एमर्जन्सीवर जो बनलाय, म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात इंदिरा गांधींची भूमिका कंगना रानौतनं पार पडली. तर त्याच्या प्रमोशनसाठी आज त्यांची टीम आली होती. टीम म्हणजे दोघंच आले होते. श्रेयस तळपदे, त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली त्यामध्ये. तर त्या मूवीच्या प्रमोशनसाठी पण आले होते. त्याचबरोबर मालिका आहे ते कलर्स मराठीवर, त्याचे सुद्धा गेस्ट आले होते आजच्या भागात. तर तोच सगळा झाला. पण त्याच्यानंतर जो कल्ला झाला, म्हणजे जो मागच्या वेळी पण चक्रव्यूह जे घेतलं होतं त्याचा पार्ट 2 आज घेण्यात आला. त्यामध्ये ज्या आपल्या आर्याला पाठवण्यात आलं होतं. पण आर्याला मे बी माहीतच होतं की ते तिच्या पाठीमागं काय काय कोण कोण बोलतं. आणि ते तिच्या तोंडावरही बोललं जात होतं. कारण बी टीममध्ये तरी तोंडापाठीमागे बोलतात, पण ते समोरही बोलतात. नमस्कार, कोण आलेलं आहे लाईव्ह? कमेंट करा म्हणजे लक्षात येईल. चॅट फिल्टर, टॉप मेसेज, कम्युनिटी नोटिफिकेशन, शेअर. ओके, आजच ट्राय करतोय, तर बघू. तर जो आजचा भाग झाला ना त्याबद्दल